आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम। होणार अशी चर्चा असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर 40 दिवसांनंतर संपन्न झाला। शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 अशा एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अतुल सावे, सुरेश खाडे, मंगल प्रभात लोढा, रवींद्र चव्हाण आणि विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। तर दुसरीकडे शिंदे गटामधील दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर मार्गी लागला। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या ईडी एक्सप्रेसमध्ये कोणकोणत्या आमदारांना संधी मिळालेली आहे पाहूयात। तर ही ईडी एक्सप्रेस जी आहे त्याची पूर्णपणे मदार जी आहे ती अर्थातच आहे कुणावरती, तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती। आणि त्यानंतर यामध्ये आज पहिला क्रमांक लावला तो म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यानंतरचा दुसरा क्रमांक जो आहे तो या एक्सप्रेसमध्ये लागला तो म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा। तर या दोन महत्त्वाच्या नेत्यानंतर पुढे आपण ज्यावेळेला सरकतोय तर त्यामध्ये पुढचा क्रमांक लागतो तो म्हणजे चंद्रकांत दादा पाटील आणि विजयकुमार गावित यांनी देखील आज मंत्रिमंडळासंदर्भामध्ये विस्तार झाल्यानंतर घेतलेली शपथ। त्यानंतर विजयकुमार गावितांच्या पाठोपाठ नंबर लागतो तो म्हणजे गिरीश खाडे यांचा आणि सुरेश खाडे यांचा, आणि सुरेश खाडेनंतर नंबर लागतो तो म्हणजे गिरीश महाजन यांचा। तर अशा प्रकारे ही ईडी एक्सप्रेस जी आहे ती सुसाट वेगाने धावताना आपल्याला दिसते। गिरीश महाजनानंतर पुढचा क्रमांक लागतोय त्यामध्ये तो म्हणजे रवींद्र चव्हाण यांचा आणि अतुल सावे यांचा। ही दोन महत्त्वाची नावं जी आहेत ती ईडी एक्सप्रेसमध्ये या दोन डब्यांचा देखील महत्त्वपूर्ण समावेश झाल्याचं आपण यावेळेला पाहिलं। तर त्यानंतर अतुल सावेन पाठोपाठ नंबर लागतो तो म्हणजे मंगल प्रभात लोढा आणि गुलाबराव पाटील यांचा। तर मंगल प्रभात लोढा आणि गुलाबराव पाटील यांनी देखील ईडी एक्सप्रेसमध्ये आपला नंबर लावलेला आहे। आणि त्यानंतर पुढचा डबा जोडला गेलेला या ईडी एक्सप्रेसमध्ये तो म्हणजे दादा भुसे आणि संजय राठोड यांच्या नावाचा। तर यापूर्वीच आपण पाहिलेलं आहे की दादा भुसे आणि संजय राठोड जे आहे ते या ईडी एक्सप्रेसला योग्य रीतीने जोडले गेलेले आहेत। आणि अशा प्रकारे ही ईडी एक्सप्रेस जे येत्या काळामध्ये सुसाटपणे कामं करताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतरचा पुढचा क्रमांक लागतो तो म्हणजे संदीपान भुमरे आणि उदय सामंत या दोघांचा देखील। संदीपान भुमरे आणि उदय सामंत, खरं तर उदय सामंत यांनी एक महत्त्वपूर्ण मदार जी आहे ती निभावून नेलेली होती शिंदे गटानं ज्यावेळेला उठाव केला त्यानंतरचा, आणि अखेर या ईडी एक्सप्रेसमध्ये जोडलं गेलेलं आणखी हे एक महत्त्वाचं नाव। त्यानंतर उदय सामंतांपाठोपाठ नंबर लागतो तो तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा देखील। तर अब्दुल सत्तार यांनी देखील अतिशय महत्त्वाची भूमिका या ईडी एक्सप्रेसला जोडण्यामध्ये तयार केलेली होती, कारण अब्दुल सत्तारांनी त्यानंतर शिंदे गटामध्ये सामील होणाऱ्यांच्या संख्येमध्ये सर्वाधिक भर घालण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यानंतरचा पुढचा क्रमांक लागतो तो दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई या एक्सप्रेसमध्ये लागलेल्या जोडगोळीचा देखील, कारण दीपक केसरकर जे आहे ते दीपक केसरकर यांनी देखील एक महत्त्वाची भूमिका पार पाडलेली होती, कारण शिंदे गटाचं प्रवक्तेपद हे दीपक केसरकर यांना मिळालेलं होतं। आणि त्यानंतर मग क्रमांक लागतो तो शंभूराज देसाई यांचा देखील। तर शंभूराज देसाई, दीपक केसरकर या ईडी एक्सप्रेसमध्ये असलेल्या दोन महत्त्वाच्या नावांनंतर आपण थेटपणे वळणार आहोत की मंत्रिमंडळाचा विस्तार तर झाला, मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये खऱ्या अर्थानं कोण कोण जोडलं गेलं तर महत्त्वाची नावं जी आहेत त्यावरती आपण नजर टाकणार आहोत। तर एकंदरीतच शिंदे आणि फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा हा विस्तार झाल्यानंतर दिलेली महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आधी पाहूयात। मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार तुम्ही सारखे विचारत होते। आज मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि आज मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आपापल्या विभागाचं चांगलं काम करतील। लोकाभिमुख कारभार या राज्याचा सर्वसामान्य माणसाला अपेक्षित असलेलं काम सरकार आणि शासन करेल। मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही अशा प्रकारे काही लोक बोलत होते। विस्तार झाला तर सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते। विस्तारही झाला, सरकारही मजबूत आहे, काहीही प्रश्न उपस्थित झाला नाही। दुसरं, महिला मंत्री नाही असा जो आक्षेप आहे
तो आक्षेप लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. तर मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये देखील आपण जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूयात. तर मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये जाणून घेताना मंत्रिपदाचा अनुभव असलेल्यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळामध्ये एकाही नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आलेली नाही. औरंगाबाद जिल्ह्याला 3 मंत्रिपदांची लॉटरी लागली आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये 3 मंत्री, कोकणात केसरकर आणि उदय सामंतांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये अपक्षांना स्थान देण्यात आलेलं नाहीये. तर पहिल्या टप्प्यामध्ये मित्रपक्षांना देखील स्थान मिळालेलं नाहीये. मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नाही, त्यामुळे आज दिवसभर यावरूनही टीका टिप्पणी झालेली आहे. तर मागे पडलेल्या अब्दुल सत्तारांना मंत्रिपदासाठी त्यांची देखील वर्णी लागली आहे. तर शिंदे सरकारमध्ये राज्याच्या कोणत्या विभागाला किती प्रतिनिधित्व मिळालेलं आहे ते देखील आपण जाणून घेतो आहोत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारचा चेहरा बनलेले आहेत चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, शंभूराजे देसाई. उत्तर महाराष्ट्रामध्ये गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयकुमार गावित. शिंदे सरकारचा हा उत्तर महाराष्ट्रातला चेहरा. त्यामध्ये आणखी 2 नावं जोडली गेली आहेत, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये शिंदे सरकारचा चेहरा बनणार आहेत अतुल सावे आणि संदीपान भुमरे. त्यानंतर अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत हे शिंदे सरकारचा मराठवाड्यातला चेहरा. मराठवाड्यानंतर विदर्भामध्ये शिंदे सरकारचा चेहरा आहे सुधीर मुनगंटीवार आणि संजय राठोड. तर कोकणामध्ये उदय सामंत आणि दीपक केसरकर. आणि मग कोकणापाठोपाठ मुंबईमध्ये रवींद्र चव्हाण आणि मंगल प्रभात लोढा हे असतील शिंदे सरकारचा चेहरा. तर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मात्र पश्चिम महाराष्ट्रामधील 2 प्रमुख जिल्हे यांची संधी मात्र हुकलेली आहे. आणि त्यामध्ये मुख्यत्वे कुणाचा समावेश होतोय ते देखील पाहूयात. कारण कोल्हापुरामध्ये आमदार डॉक्टर विनय कोरे, प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर. तर यांना पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी मिळालेली नाही आहे. सोलापूरमध्ये ही संधी हुकली आहे सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांची. महिनाभरापासून रखडलेल्या राज्यामधील मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा आज अखेर पार पडला. पहिल्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजप मिळून एकूण 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळामध्ये एकाही अपक्ष किंवा मित्र पक्षाला स्थान दिलं गेलं नाहीये आणि त्यामुळे आता अपक्षांना मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारापर्यंत वाट पाहावी लागणार आहे, असंच एकंदरीत चित्र दिसतंय. मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार, मी गिरीश दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार. एकूण 18 आमदारांना कॅबिनेटची लॉटरी. मात्र एकाही अपक्ष आमदाराला स्थान नाही. पुढील विस्तारापर्यंत वाट पाहावी लागणार. अपक्षांच्या मनात चलबिचल. शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्ताराचा पहिला टप्पा अखेर पार पडला. भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 9 आमदारांनी
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दोन्ही बाजूंचे आमदार दुसऱ्या विस्तारात स्थान मिळेल या आशेवर सध्या मूग गिळून बसलेत. मात्र शिंदे यांच्या बंडाळीत शिवसेनेच्या आमदारांसोबतच राज्यातील 13 अपक्ष आमदारांपैकी 10 अपक्षांनी शिंदे गटाला साथ दिलेली होती. त्या अपक्षांच्या हाती पहिल्या विस्तारात काहीच लागलेलं नाही. शिंदेंसोबत असणारे अपक्ष आमदार नेमके कोणते पाहूया. बच्चू कडू अचलपूर, राजकुमार पटेल मेळघाट, राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ, चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर, नरेंद्र भोंडेकर भंडारा, किशोर जोरगेवार चंद्रपूर, मंजुळा गावित साक्री, विनोद अग्रवाल गोंदिया, गीता जैन मीरा भाईंदर. अजून विस्तार बाकी आहे आणि विस्तारामध्ये अपक्ष आणि मित्रपक्षांना घेणार आम्हाला दिलेला शब्द ते पूर्ण करणार याला आता आमचा आत्मविश्वास आहे. तर त्यांनी शब्द दिला का येणाऱ्या विस्तारामध्ये तुमचं नाव असेल त्या शब्दाला ते कायम राहील. एकंदरीतच या अपक्ष आमदारांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात जरी स्थान मिळालेलं नसलं तरी कदाचित दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळालं असण्याची दाट शक्यता आहे. तोपर्यंत या सगळ्या अपक्षांच्या आणि मित्रपक्षांच्या पदरी वेट अँड वॉचच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेक इच्छुक डोळे लावून बसलेले होते. मात्र पहिल्या टप्प्यात निवडक नेत्यांना संधी मिळाल्यामुळे इच्छुकांची घोर निराशा झाली आहे. मात्र विधानसभा अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडणार असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात आलेलं आहे. अजून एक्सपान्शन आहे आणि अधिवेशनानंतर एक्सपान्शन होणार आहे. त्याच्यामध्ये अनेक अपक्ष असतील, अनेक लोक असतील, यांना आपण न्याय देणार आहोत. कधी होईल मग पुढचा मंत्रिमंडळाचा? महिनाभरात होईल का? अधिवेशनानंतर तात्काळ होईल. तर एकंदरीतच आपण पाहिलं की कशा प्रकारे हा मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे त्याचा पहिला टप्पा जरी पार पडलेला असला तरी देखील अद्यापपर्यंत कुठल्याही अपक्ष किंवा मित्रपक्षाचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही आहे. मात्र येत्या काळात पुन्हा एकदा जो दुसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल त्यावेळेला अपक्ष आणि मित्रपक्षांना संधी मिळण्याची निश्चितच शक्यता व्यक्त केली जाते. मात्र तत्पूर्वी अपक्ष आणि मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याची सर्वात मोठी जबाबदारी यावेळेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांवरती देखील असणार आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये अनेकांना संधी जी आहे ती हुकलेली आहे. मात्र येत्या काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांनाच ही संधी मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. राज्यामधल्या राजकारणामध्ये सध्या 3 संजय प्रचंड चर्चेत आहेत. शिवसेनेचे संजय राऊत, तर शिंदे गटातील संजय राठोड आणि संजय शिरसाट. कुणी कोठडीत तर मंत्रिपद न मिळाल्यानं कुणी नाराजीच्या कोठडीत अशी स्थिती निर्माण झालेली आहे. पाहूयात 3 संजयची राजकीय कहाणी. संजय राऊत आर्थर रोड जेल, संजय राठोड मंत्री, संजय शिरसाट संधी हुकली. शिवसेनेची मुलुख मैदान तोफ सध्या ईडीच्या कारवाईमुळे आर्थर रोड जेलमधल्या कोठडीत आहे. एकंदरीतच सध्या संजय राऊत राजकीय दृष्ट्या संकटात सापडले आहेत. मात्र झुकेंगे नाही हा बाणा मात्र कायम आहे. महाराष्ट्र कमजोर नहीं होगा, महाराष्ट्र लढत राहील, शिवसेना लढत राहील, वाकणार नाही. संजय राऊतांसोबत एका महिन्यापूर्वी शिवसेनेत असलेले संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मी संजय राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. एका प्रकरणावरून संजय राठोडांना मंत्रिपद गमवावं लागलं होतं. मात्र सरकारमध्ये या संजयचा पुन्हा एकदा मंत्रिपदावरती निशाणा लागला. मात्र अधिक काही बोलायला त्यांनी नकार दिला.
शिंदे गटानं बंड केल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेवरती हल्लाबोल केला होता. संजय शिरसाट मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्यानं त्यांना मंत्रीपद फिक्स असल्याचं मानलं जात होतं. मात्र मंत्रीपदाचा गुलाल त्यांच्या अंगावर काही पडलाच नाही. असं काहीच झालेलं नाहीये. माझ्यासारखे अनेक आमदार आहेत. आम्ही जवळपास 50 आमदार आहोत. 50 आमदारापैकी 9 जणांना शपथविधी द्यायचा आहे. याचा अर्थ 41 आमदार हे थोडे बाजूला पडणारच आहे. म्हणून नवीन काही घटना घडलेली नाही. 9 लोकांना आता आज शपथविधी त्यांचा होणार आहे आणि उर्वरित जे काय आमच्या कोट्यात येईल ते अधिवेशनानंतर त्याच्यात निश्चितच त्यांचा विचार केला जाईल. तुमची कुठेही नाराजी नाही याचा अर्थ? आमची कुठेही नाराजी नाही. औरंगाबाद जिल्ह्यातले संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांचा शपथविधी झाल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. पण दुसरीकडे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातल्या संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर मात्र शुकशुकाट होता. सोमवार संध्याकाळपर्यंत संजय शिरसाट यांचं नाव यादीमध्ये होतं. मात्र नंतर शिरसाटांचं नाव मागे पडल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते काहीसे नाराजच झाले. एकंदरीतच मंत्रिमंडळाच्या विस्तारात एका संजयला मंत्रिपद मिळालं तर दुसऱ्या संजयची मंत्रिपदाची संधी अगदी थोडक्यात हुकली. तर शिवसेनेतल्या तिसऱ्या संजयला सध्या न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. एकंदरीतच 3 संजयाची राजकीय कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये राजकीय भूकंप घडलाय. या ठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवलाय. जेडीयू आमदार खासदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमारांनी राज्यपालांची भेट घेतली. नितीश कुमारांच्या राजीनाम्यामुळे बिहारमधील सरकार कोसळलंय. नितीश कुमारांनी राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन करण्याचा दावा केलाय. लेकिन हमारे पार्टी के सब लोगों की राय थी कि भाई आप अलग तब सोच कर लीजिए भाई, उधर 3 पार्टी, अब 2 पार्टी इधर, 1 पार्टी इधर 5 पार्टी और सब मिलके 7 पार्टी एक साथ हो गए हम लोग. लोगों ने आज हमारे यहाँ 5 दलों की बैठक हुई महागठबंधन की और हमको जिम्मेवारी दी गई निर्णय लेने की. तो हमने यही बोला कि मुख्यमंत्री जी अगर कोई निर्णय लेते हैं उसके बाद हम अपना निर्णय लेंगे. इन्होंने निर्णय लिया बिहार के हित में, नेशनल इंटरेस्ट में, लोकतंत्र बचाने के लिए, संविधान बचाने के लिए, अमन चैन गंगा जमुना तहजीब बचाने के लिए. तो इसलिए, और हम लोग तो समाजवादी लोग हैं, हमारे पुरखों की जो विरासत है वो कोई और ले जाएगा क्या? ये हमारे पास रहेगा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीमध्ये 26 लाखांची भर पडलेली असून ती आता 2.23 कोटी रुपये इतकी झाली आहे. त्यांच्या या संपत्तीमध्ये कोणत्याही स्थावर मालमत्तेचा समावेश नाही आहे. यापैकी बहुतांश संपत्ती ही बँक डिपॉझिटच्या स्वरूपात असून मोदींकडे 1.73 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या 4 अंगठ्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती जाहीर करण्यात आलेली असून त्यातून ही माहिती समोर आलेली आहे. पीएमओनं ही संपत्ती जाहीर केली. उत्तर प्रदेश एटीएसनं आता मोठी कारवाई केलेली आहे. 15 ऑगस्ट रोजी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट त्यांनी उधळून लावलेला आहे. आझमगड इसिसच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आलेली आहे. सबाउद्दीन आझमी असं अटक केलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. त्याच्याकडून आयईडी बनवण्याचं साहित्य, अवैध शस्त्र आणि काडतूस जप्त करण्यात आलेली आहे. तो इसिसमध्ये भरती करणाऱ्या व्यक्तीच्या थेट संपर्कात होता अशी माहिती कळते. या दहशतवाद्याला अटक करून एटीएसच्या मुख्यालयामध्ये चौकशीसाठी नेण्यात आलं. चौकशी आणि मोबाईल डेटाच्या आधारे तो दहशतवाद आणि जिहादसाठी मुस्लिम तरुणांचं ब्रेन वॉश करण्यासाठी इसिसनं तयार केलेल्या एका टेलिग्राम चॅनलशी संबंधित असल्याचं चौकशी दरम्यान समोर आलंय. येत्या 48 तासामध्ये महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे नागरिक हैराण झालेले आहेत.
नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालंय. 11 ऑगस्टपर्यंत राज्यात दमदार पाऊस बरसणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. तर सर्वाधिक पावसाची म्हणजेच 330 मिलीमीटर पावसाची नोंद रत्नागिरीमधल्या लांजा तालुक्यात झालेली आहे. राज्यामधील कोरोना रुग्ण संख्येमध्ये चढ उतार होताना दिसतोय. तर गेल्या 24 तासात राज्यात 1782 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. तसंच गेल्या 24 तासात राज्यात एकूण 1854 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 79,02,480 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.2% इतकं झालेलं आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यू त्याचा दर देखील 1.83% इतका झालेला आहे. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा प्राईम बातम्या. तर प्राईम टाईममध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.